वीकेंड आला की माझं एक महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे गार्डनमधून भाज्या हार्वेस्ट करायचं. तर ते तर मी आठवडाभरही करत असते, पण वीकेंडला मी खूप जास्ती भाज्या हार्वेस्ट करत असते. कारण ज्या आठवडाभर ग्रो झालेल्या भाज्या असतात त्या मी वीकेंडला पूर्ण काढून घेत असते. कारण हे सगळं काढायला मला 1-1.5 तास लागतो आणि ते सगळं मी वीकेंडला काढून घेते. कधी-कधी मला स्वतःलाच प्रश्न पडतो, मी एवढ्या भाज्या लावते तरी कशासाठी? कारण एकदा गार्डनमध्ये पाऊल टाकलं, की एक भाजी काढायला म्हणून आलेली मी, कधी 2, कधी 4 आणि कधी पूर्ण टोपलीच भरून बाहेर येते. आणि आजचा हा वीकेंडही असाच आहे. नेहमीसारखं गार्डनमध्ये आले, पण आज मनात एक वेगळीच उत्सुकता आहे. कारणही तसंच आहे. कारण मी ज्याची खूप दिवसापासून वाट बघते आहे, ते आज मी हार्वेस्ट करणार आहे. आपण बाजारातून एखादी भाजी विकत घेतो, घरी आणतो आणि सहज वापरून टाकतो. पण तीच भाजी स्वतःच्या हाताने लावली आणि काळजी घेतली, तिची वाढ होताना दिवसेंदिवस पाहिली आणि शेवटी ती आपल्या हातात हार्वेस्ट म्हणून आली, की त्या एका भाजीची एक वेगळीच गोष्ट असते. आणि म्हणून गार्डनिंग माझ्यासाठी फक्त भाज्या उगवण्यापुरतं राहिलेलं नाही आहे. ही थोडी प्रॅक्टिस आहे, थोडी मेहनत आहे आणि एक्साइटमेंट आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे रोज काहीतरी नवीन मिळवण्याचा आनंद आहे. आता मी माझ्या गार्डनमधून आज एक अशी गोष्ट हार्वेस्ट करणार आहे, जी मी माझ्या गार्डनमध्ये आज पहिल्यांदा लावलेलं आहे. आणि तो माझ्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्स आहे, की ते कसं ग्रो केलं आहे. ते हार्वेस्ट केल्यावर त्यातून खरंच मी जी मेहनत केलेली आहे, ते खरंच ती सफल झालेली आहे की नाही, ते पण मला बघायला मिळेल. आणि त्यातून मिळालेलं जे फळ आहे किंवा ते कसं आलं आहे, काय आलं आहे, ते बघून मला एक एक्सपिरियन्स पण येईल, की मी नेक्स्ट इयर काहीतरी नवीन ट्राय करू शकेल. इथे मी काही दिवसांआधीच दुसऱ्यांदा पालक पेरून घेतलेली होती. तर ती पण बघा किती छान आलेली आहे, हिरवीगार आणि अशी मोठी मोठी पानं त्याची झालेली आहेत. त्याच्याच बाजूला मी मेथी पण टाकलेली होती, ती पण खूप छान झालेली आहे. मेथी पालक हे तर मी प्रत्येक वेळेस करत असते, पण हे पण पहिल्यांदा मी केलेलं आहे. अळूचं पान हे पण माझ्यासाठी नवीन एक्सपिरियन्स आहे. कारण मी हे पहिल्यांदा पॉटमध्ये लावलं होतं, ते ग्रो करत नव्हतं म्हणून मग त्याला रेसबेडमध्ये लावून बघितलं. आता त्याची पानं खूप छान मोठी झालेली आहेत. आणि हे जे मी आत्ता दाखवलं आहे कांद्याची पात, ते मी वरची पात कट करून टाकून त्याची भाजी बनवली होती. त्याची खालची मुळं होती ती परत रोवली, तर त्याला परत नवीन कांद्याची पात फुटलेली आहे. इथे मिरच्या पण खूप आलेल्या आहेत, पण या आज मी काढणार नाही आहे. कारण ह्या झाडाला राहतील त्या तेवढ्या फ्रेश राहतील. ह्या फक्त बारीक मिरच्या मी काढून स्टोअर करणार आहे. त्या मोठ्या मिरच्या मी आत्ताच काढणार नाही आहे, कारण त्या आत्ता मला गरजेच्या नाही आहेत. माझ्या गार्डनचं सौंदर्यात भर टाकणारी म्हणजे माझ्या गार्डनची वेगवेगळ्या प्रकारची फुलं. त्यात ही गुलाबाची रंगीबेरंगी फुलं. तर ही क्लाइंबर आहेत. हे जे 2 आहेत इथे आता आम्ही माझ्या गार्डनचा न्यू अपडेट म्हणजे आम्ही हे असं क्लाइंबरसाठी चढायला लावलेलं आहे. कारण हे गुलाब जे आपण वेली गुलाब म्हणतो ते आहेत आणि ते असं पूर्ण चढेल तेव्हा ते आणखी खूप सुंदर दिसणार आहे.
मेच्या सुरुवातीला जेव्हा मी गार्डनचं सगळं रोपं लावायला सुरुवात करते, तेव्हा मी हे मिरचीचं पण रोप लावून घेतलेलं आहे. काही रोपं उरली होती रेस बेडमध्ये लावल्यानंतर, तर ते मी इथे 1-2 पॉटमध्ये लावलेली होती. पण त्यापैकी हे एकच रोप म्हणजे चांगलं ग्रो झालं. बाकी सगळी सुकून गेली आणि त्याला पण एवढ्या छान मिरच्या आलेल्या आहेत. आणि इथे जी पॉटमध्ये वांग्याची झाडं आहेत, ती पण सगळी वांग्यांनी अशी भरलेली आहेत. 4 पॉटमध्येच माझी वांग्याची झाडं आहेत, पण ती पण एवढी भरलेली असतात की त्याला म्हणजे प्रत्येक फांदीला अशी भरभरून वांगी लागलेली आहेत. आणि हेच ते ज्याची मी आतुरतेने 2 महिन्यापासून वाट बघत होते, ते म्हणजे मक्याची कणसं. ही मी यावर्षी पहिल्यांदा माझ्या गार्डनमध्ये लावलेली आहेत आणि आता ही मका पूर्णपणे झालेला आहे. कारण जेव्हा हे मक्याच्या वरचं जे हे असतं ते सुकलं की समजायचं मका पूर्ण ग्रो झाला आहे आणि आता तो मी कट करून काढून घेणार आहे. काही मके खूप छोटे आहेत, तर त्यातली मी 1-2 म्हणजे ठेवून देणार आहे. ती जी रोपं आहेत तीच ठेवून देणार आहे. पण जी जेवढी ग्रो झालेली आहे, ज्याच्यावरचं हे असा बुरा सगळा सुकलेला दिसतोय, तो मी ते सगळे मका मी कट करून काढून घेणार आहे. या मक्याच्या मागे दिसत असेल ज्याचं ते वरचं हिरवं सुकलेलं नाही आहे, ते मी तशीच ठेवून दिली. आणि आता इथे बघू शकता एवढे मके मी म्हणजे फर्स्ट टाईम लावलं आहे आणि एवढे मके मी हार्वेस्ट केली आहे. आता हा मका कसा निघाला हे पाहण्याची मला खूप उत्सुकता आहे आणि एकदा हार्वेस्ट सुरू झालं की थांबणं तर माझ्यासाठी शक्यच नाही. मका, बीन्स, टोमॅटो, वांगी, दुधी, भेंडी एक एक करून टोपली भरत गेली आणि शेवटी पुन्हा तोच प्रश्न, एवढ्या भाज्यांचं करायचं तरी काय? पण खरं सांगायचं तर माझ्याकडे पण या प्रश्नाचं उत्तर नाही. कारण माझ्या गार्डनमध्ये हार्वेस्ट जितका होतो तितकाच नवीन काहीतरी उगवण्याचा उत्साहही वाढत जातो. आणि कदाचित म्हणूनच पुढच्या वीकेंडला पुन्हा मी याच गार्डनमध्ये असेन, नवीन काहीतरी शोधत, नवीन काहीतरी हार्वेस्ट करत आणि पुन्हा एकदा विचार करत, आज टोपली किती भरते.